सो द हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी स्वागत करते माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर चला, तर माझ्या आज दिवसाची सुरुवात ही अशी काही झाली होती, चहा बिस्किट खाऊन. सध्या काय आहे ना, आई ॲडमिट आहेत ना हॉस्पिटलमध्ये, सो त्यामुळे मग मी हे चहा बिस्किटवरच भागवत असते. मग मिस्टरांची फरमाईश होती की तू आज मला मस्तपैकी कांदा पोहे करून दे. कांदा पोहे करायला घेतले मी खरे, पण मला हिरव्या मिरच्या भेटल्याच नाही, ॲक्च्युली संपल्या होत्या. मग ते म्हणले की ठीक आहे चालेल, मला लाल तिखटच घालून तू बनवून देशील म्हणून. मग मी कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल ओतलं, त्यानंतर मी जिरे मोहरी पण टाकली, बरोबरच मी कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आणि मी लसूणसुद्धा टाकत असते, त्याने थोडीशी ना छान चव येते. त्यानंतर मी शेंगदाणे टाकून घेतले, तर थोडेसे भाजून घेतले तेलामध्ये. त्यानंतर मी वरतून छान असा कांदा घातला, आणि कांदा घातला ना तर मी त्यासोबतच आहे ना असं हे घालत असते. कांदा टाकला ना त्यानंतर मी त्याच्यावरती ना थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलं, कारण कांदा टाकल्यानंतर आहे ना मीठ टाकलं ना की लवकर कांदा शिजतो म्हणून. तर मी कांदा टाकला, त्यासोबतच थोडंसं साखरसुद्धा टाकून घेतली होती मी. त्यानंतर मी लाल तिखट घातलं आणि पोहे रेडी करून दिले त्यांना फटाफट, कारण का मला पण जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण का आज ॲक्च्युली ना संध्याकाळी आईंचं आहे ना डिस्चार्ज होणार होता, सो त्यामुळे मला पेपरसुद्धा रेडी करायचे होते. मग मी म्हटलं की पटकन आवरून घेते आणि लवकर जाईन, कारण का संध्याकाळी मग लवकर घरी येता येईल डिस्चार्ज घेऊन. जर 2-3 तासामध्ये काम झालं तर मग ठीकच आहे, नाही तर मग संध्याकाळ होणारच होती अशी तशी सुद्धा. म्हटलं की ठीक आहे चालेल. मग मी पोळ्यासुद्धा वगैरे तिकडे लाटून घेतल्या होत्या, भाजीसुद्धा माझी रेडीच होती, कारण का शनिवारी ना सो त्यांनासुद्धा लेटच जायचं होतं, म्हणून माझंही टंगळ. त्यानंतर मी स्वतःही फ्रेश झाले, देवपूजा वगैरे करून घेतली होती, आणि आईंचाही फोन मला येऊनच गेला होता की लवकर येशील म्हणून, कारण का दवाखान्यामध्ये सिस्टर्स बोलत आहेत की पेशंटचे नातेवाईक वगैरे कुठे आहेत, जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं. तर मी त्यानंतर ना पटापट माझं आवरून घेतलं, हॉस्पिटललाही जाऊन आले. डॉक्टरांना सांगितलं, म्हटलं मला आज संध्याकाळी डिस्चार्ज हवाच आहे, कारण का आम्हाला गावालासुद्धा जायचं आहे आणि बाहेरसुद्धा जायचं आहे. मी असं त्यांना सांगून मी डिस्चार्जची कार्ड वगैरे तयार करून घेतलं त्यांच्याकडून, आणि मी माझी शेवटी ऑफिसला निघून गेले. ऑफिसला जाता जाता आहे ना मी सोबतच आहे ना आईंसाठी ना थोडीशी फळंसुद्धा घेऊन घेतली होती, म्हटलं संध्याकाळी आल्यावरती त्यांना देऊ. सो ते मी काही शूट वगैरे केलं नाही आहे. माझे इथे पोहेसुद्धा रेडी झाले होते, आणि मग नंतर ऑफिसला आल्यानंतर हा असा काही पसारा होता. हा पसारा बघूनही म्हटलं की काय इथे शेवटी काम करायचंच आहे. आणि असा आजचा माझा ब्लॉग होता गाईज. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.